तर इथे ना फ्रेंड्स माझ्याकडे 15 दिवसाचा मलाई काढून ठेवलेलं होतं मी एका बॉक्समध्ये. तर आज आपण करूया लोणीपासून मलाईपासून तूप कसं काढायचं. चला तर मग दाखवते तुम्हाला मी आज. तर हे बघा फ्रेंड्स, एका बाउलमध्ये मी ही पूर्ण मलाई ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करते. हे बघा, याला चांगलं मी काढून घेते. तर एका बाउलमध्ये काढलेले ह्याला काय करणार मी फ्रेंड्स, हाताने चांगल्यापैकी फेटून घेणार आहे. असं बघा, पूर्ण घट्ट झालेलं ह्याला मी फेटून घेते. हे बघा, पूर्ण फेटून घेणार आहे. मी काय करते, बर्फ आहे तर बर्फामध्ये घालते. पूर्ण असं सेट करून ठेवलेले मी, ह्याच्याने फेटून घेणार मी आता. तर हे बघा फ्रेंड्स, मिक्सरमध्ये घालून मी छान फिरून घेतले. लोणी बघा किती छान निघालेला आहे. तर याला मी अजून एकदा तर हे बघा फ्रेंड्स, मी याला काढून घेतलेले आता पूर्ण लोणी. तर थोडं थोडं उरलेले हे पण सगळं चांगलं पिळून मी थंड पाण्यात घालून हे परत 2 वेळा छानपैकी मी धुवून घेणार आहे. ह्याला स्वच्छपैकी याचा लोणी काढून घेतलं. ह्याला परत 2 वेळा स्वच्छ फ्रेंड्स. इथे बर्फ घातलेले पाणी घालून घेऊया भरपूर ह्याच्यामध्ये. आणि जो लोणी होतं हे पण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. तर इथे बघू शकता तुम्ही फ्रेंड्स, मी इथे गॅसवर ठेवलेलं आहे आता लोणी. हे बघा, तर हे बघा फ्रेंड्स, छान सगळं लोणी विरघून गेलेलं आहे. तर हळूहळू हे पाणी पूर्ण आटेपर्यंत होणार आहे. बघा, हे बघा फ्रेंड्स, छान वरपर्यंत येतोय. उकळूच द्यायचं याला छानपैकी. तर पाणी पूर्ण आटत आलं फ्रेंड्स. ह्याच्यामध्ये काय करूया, आपण 2 पानं टाकूया. धुवून घेतले, टाकून देऊया. ह्याच्याने काय होतं, एक छान सुगंधित, एकदम अप्रतिम ह्याची सुगंधित वास येणार आहे. एकदम छान. हे बघा, बेज काय उरलेला असेल ना त्याची घंबटपणा वास ते निघून जातं. ह्याच्याने खूप छान. हे बघा फ्रेंड्स, वास येतो. काढलेले आता मी तूप ह्याच्यामध्ये काढणार आहे. तर हे बघा फ्रेंड्स, असं झालेलं आहे. एवढं तूप निघालेलं आहे, 100 ग्राम. तर फ्रेंड्स, मी एक डब्बा घेतली. डब्यामध्ये सगळं ट्रान्सफर करून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने. हे बघा, तर असं छान तुम्ही मलाई काढून घरगुती अशा पद्धतीने घरच्या घरी छानपैकी हे काढू शकता.